जंगल बघणं म्हणजे 50 किलोमीटर चालून ट्रेकिंग करून जंगलातून फिरून येणं म्हणजे जंगल बघणं नाही. मी खूप वर्षापासून म्हणतोय, आमच्या या जंगलात तुम्ही वाघ बघायला येऊ नका. वाघ बघण्याची गोष्ट नाही आहे. मुळात वाघ कुणी बघायचा असतो? ज्याला पायात तुडवलं जाणारी मुंगी कळते, त्यानं वाघ बघायचा. आम्हाला मुंगी माहित नाही. मुंगी काय सांगाल म्हटलं तर तुम्ही काय सांगाल? मुंगी काळी असते, ती चावते, चावल्यानंतर खाज उठते. ह्याच्या पलीकडे आपण सांगू शकतो का? नाही. पण मुंगी कशी बघायची असते हेही पुढे मी सांगणार आहे नंतर. पण मग या जंगलात काय बघायचं असतं? तर दिसणं महत्वाचं नाही. बरं, तुम्हाला मी म्हणतोय वाघ दिसला तुम्हाला, वाघ दिसला, काय होणार आहे? लोक पळून जाणार आहेत. मग बघायला कशाला जायचं? वाघ बघितला तुम्ही, दिसला वाघ, काय वाघ बघितल्यानंतर करता तुम्ही? फोटो काढणार. मिळाला फोटो, थांबता का तुम्ही? नाही. क्लोजअप मिळायला पाहिजे. क्लोजअप मिळाला, थांबणार आहे का? तिथंच वाकडं होते सेल्फी काढायला. बरं, तुम्हाला बरं वाटतंय सेल्फी, त्याला नाही आवडला तर तोच सेल्फी उद्या पेपरात येतो. मग वाघ बघायला कशाला जायचं? महत्वाचं काय आहे? वाघ बघण्यापेक्षा त्या जंगलामध्ये एव्हिडन्स असतात. मग ते वाघाचे बघा, इतर प्राण्यांचे बघा. मुंगी सुद्धा बघण्यासारखी गोष्ट असते. कशी बघायची हे नंतर पुढच्या देवराईत गेल्यानंतर मुंगी सांगतो. पण आता आपण इथं का थांबलोय? इथून 4 दिवसापूर्वी सांबर जातीचं हरिण गेलेलं आहे. दिसलं तुम्हाला? मलाही नाही दिसलं, पण 4 दिवसापूर्वी गेलंय. हे झाड सांगतंय. कसं सांगतं? इथं मार्किंग दिसतंय तुम्हाला, इथून इथंपर्यंत ही उंची सांबराची आहे. मग सांबरच का? तर आता या सीझनमध्ये त्यांचा मेटिंग सीझन सुरू आहे. मेटिंग सीझन मध्ये सांबराच्या शिंगावरती एक लव येते आणि ती लव काढून टाकण्यासाठी सांबरं अशा झाडांच्या वरती आपली शिंग आपटत असतात. शिंग आपटत असताना एकतर त्या शिंगांच्या वरती लव काढतात आणि दुसरी गोष्ट, या झाडांच्या वरती त्यांच्या अस्तित्वाचं मार्किंग करतात की हा एरिया माझा आहे. हे सगळं नर सांबर करत असतात. नर सांबरांची ही टेरिटरी आहे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने हे जंगल बघता येतं, जंगल वाचता येतं. जंगल बघणं म्हणजे 50 किलोमीटर चालून ट्रेकिंग करून जंगलातून फिरून येणं म्हणजे जंगल बघणं नाही. जी काही 5-10 पावलं तुम्ही जंगलात गेलात, त्या 5-10 पावलांच्या आजूबाजूला सराउंडिंग एरियामध्ये जी डायव्हर्सिटी आहे, जी जैवविविधता आहे, ती सगळीच्या सगळी उघड्या डोळ्यांनी अभ्यासपूर्ण बघणे म्हणजे जंगल वाचन करणे. बऱ्याच वेळेला आपल्याकडे जंगल बघायला जाणं म्हणजे काय? 4 किलोमीटर 5 किलोमीटर आम्ही जंगलात जाऊन ट्रेक करून आलो. ठीक आहे. त्यामुळे आपण आज फक्त अर्धा किलोमीटर जाऊन आलो. का? तर आपण उघड्या डोळ्यांनी हे सगळं जंगल अशा पद्धतीनं बघतोय. लक्षात? तर अशी जंगल बघण्याची एक वेगळी थेअरी असते.